घरचे जे देव असतात ना त्यांच्या ह्या थापा दिल्या त्यांच्यासाठी बरं का मित्रांनो। आता नवरदेवाला हळद लागेल, नवरदेवाची इथं आंघोळ होईल आणि हा गोठा आहे, गोठ्यामध्ये आंघोळ होते। जास्त लावा, जास्त लावा। सर तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 यस ब्रो पोस्टच्या बाहेर। तर पोस्टरना तुम्ही शहरामध्ये खूप सारे लग्न बघितले असतील, परंतु आज मी तुम्हाला घेऊन जातोय डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांच्या लग्नात। तर मित्रांनो त्यांची रीत, त्यांची परंपरा आज आपण या ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करणार आहोत। तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, हा ब्लॉग तुम्हाला खूप सारा म्हणजे खूप आवडेल। चला लेट्स गो एन्जॉय करू। मी आता आहे आपला हा मेडिकल कॉलेजचा रस्ता। आज आपण आपली 4 व्हीलर घेऊन जातोय, म्हणजे मोठो ब्लॉग नाही मित्रांनो, आज आपला कार ब्लॉग होणार आहे आणि हा रस्ता जातो इकडे गिरणारा त्या साईडला। सो लेट्स गो एन्जॉय करू, चलो। कशाला? लग्नाला? हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्त पैकी आता आम्ही चाललोय बाईक वरती नाही मित्रांनो, कार मध्ये बसलोय। आले आहे, सांजो आहे, मी आहे, मस्त पैकी निघालोय आणि चिल दिल। गरमी खूप आहे मित्रांनो, एसी चालू आहे तरी पण खूप म्हणजे खूप गरमी। चला। हॅलो गाईज, दिस आहे तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 6268 पोषा बाय। तर पोषानो आपण त्या गावामध्ये आलोय, बरडा या गावामध्ये, आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इथलं आदिम लगीन सोहळा। तर मित्रांनो इकडची वाईब बघा, पूर्णच्या पूर्ण हा जो एरिया आहे पूर्ण आदिवासी एरिया आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण डोंगर रांगा इकडे बघू शकता, एकदम डोंगरच डोंगर मित्रांनो। नवरदेवाचा मांडव आहे, तुम्हाला मी दाखवलाच। आता हा आहे नवरीचा मांडव, नवरी इकडे आले। आता ही जी बाहेरगावची मंडळी आहेत, पाहुणे मंडळी, तर ती आता हळद लावताय। थोडस मी जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो। तर आता हे नवरदेवाचे आई वडील आलेत बरं का इकडे, हे नवरदेवाचे आई वडील आहेत आणि तिची खळ होती तर ती खळ टाकतील बरं का अंगावरती। हे बघा, मामी मावशी काका पुतणे सगळे आंघोळी घालून राहिले बर का। हा हे दिवस चांगला आला पाहिजे। नवरदेवाचे आंघोळ झाले आणि आता नवरदेवाला उचलून नेतात बरं का। हे बघा, तर मित्रांनो ही नवरदेवाची आई आहे आणि आईच्या हातची हळदी असते पहिली। मित्रांनो हे नवरीची आई आहे आणि ही नवरीची बहीण आहे, त्यांच्या हातून हळद निघाले तर ते आता लावतील हळद पहिली। घरचे जे देव असतात ना त्यांच्या ह्या थापा दिल्या त्यांच्यासाठी बरं का मित्रांनो। आता नवरदेवाला हळद लागेल, तर हे बघा हळद घेतली आता नवरदेवाच्या आईने आणि पहिली हळद आता लावणार। हे बघा, बाहेर गावचे आजूबाजूचे जितके पण नातेवाईक असतील ना ते इथे येऊन थांबलेत ह्या साईडला। तर आता नवरदेवाची हळद तिथं 5 जणांनी लावले, तर आता नवरदेव त्या साईडला जाईल, तिकडे आहे त्यांचं घर, ह्या साईडला नवीन घर। हे बघा, आता हे सर्वजण त्या साईडला जातील हळद लावायला। आता सर्वजण पाहुणे वगैरे तिकडे जातील हळदीच्या कार्यक्रमासाठी। तर मित्रांनो आता आपण जाऊ नवरीकडे, नवरीकडे कशी तयारी आहे ते बघण्यासाठी। मित्रांनो आता आपण आलोय नवरीच्या घरी बरं का, आणि इथल्या आता हळदीचा कार्यक्रम तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो। मस्तपैकी तयारी झाली, इकडे बघू शकता। फक्त नवरी आता आंघोळ वगैरे झाले, नवीन आता कपडे वगैरे घालतील। इथं बघू आता हळदीचा कार्यक्रम। तर इथे हे उखळ आहे, उखळावरती हळद लावली जाते जसं आपण नवरदेवाकडे बघितलं तसंच। आणि इकडे आहे आमची नवरीबाई। रे बघा इथं आता मस्तपैकी तो कार्यक्रम होईल। मित्रांनो आता नवरीला इथून घेऊन जातील, तिकडचा जो मांडव आहे ना त्या साईडला, तर तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही निघालोय नवरीला घेऊन इकडे मांडवाकडे बरं का। तर हे नवरीची बहीण आहे, तर थोडीशी ओळख झाली, तर आता आम्ही जाऊ राहिलो। इकडे नवरी आहे ह्या साईडला, बघू शकता तुम्ही। इकडे नवरदेवाचा मांडव आहे, तुम्हाला मी दाखवलाच। आता हा आहे नवरीचा मांडव, नवरी इकडे आले। आता ही जी बाहेरगावची मंडळी आहेत, पाहुणे मंडळी, तर ती आता हळद लावताय। थोडस मी जवळ घेऊन तुम्हाला दाखवतो। तर हळदीचा कार्यक्रम एकदम जोरामध्ये चालला, इकडे बघू शकता तुम्ही। इकडे नवरी आहे आणि अशी पद्धत असते गावाकडे, एकदम सुपर डुपर देशी स्टाईल मित्रांनो। वातावरण पण कडक, माणसं पण कडक, एकदम मस्त पैकी।
आणि हे सर्व साडू आहेत बरं का. तर संध्याकाळी कोणाला पण ट्रीट घ्यायची असेल तर यांच्याकडे संपर्क साधा एकदम. इकडे हे लपू नका तुम्ही बरं का. मेन माणूस हे आहेत. आणि इकडे हा स्वयंपाक म्हणजे ऑलरेडी स्वयंपाक बनवलेला आहे. आपण थोडस उशीर आलो ना मित्रांनो त्याच्यामुळे. तर इकडे बघू शकता गावाकडे स्वयंपाक कसा असतो ते थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. इकडे बघू शकता पूर्ण कांदा वगैरे मसाले वगैरे ह्या साईडला आहेत. आणि इकडे स्वयंपाक रेडी आहे बरं का दिवसाचा. आणि इकडे आहे मित्रांनो वांगे बटाट्याची भाजी. तर थोडक्यात आपले इकडे आहेत आम्हाला जॉईन झालेत पंकज भाऊ. तर ते दाखवणार आता बघा एकदम तर्री वगैरे आहे. थोडस हालून दाखव पंका भाऊ. वाव हे बघा. तर अशा पद्धतीचं हे पळसाचं पान आहे. आणि पानावरती जेवण असतं बरं का. ते तुम्हाला थोड्याने मी दाखवणार मित्रांनो. एक नंबर एक नंबर. तर मित्रांनो ना मस्तपैकी आता मित्रांनो हळदीचा कार्यक्रम आणि लगेच जेवणाचे पण कार्यक्रम सुरू होईल मित्रांनो. जेवण वगैरे आलंय एकदम गरमागरम. आणि ही पद्धत आहे जेवणाची एकदम देशी स्टाईल मांडी घालून. इकडे बघू शकता टेबल जेवण वगैरे नावाचा प्रकार नसतो. एकच नंबर हे बघा. मित्रांनो आता हे गावात लग्न आहे म्हणून त्याच्यामुळे ना काही जे पाहुणे आहेत ना ते नवरीकडचे पण ओळखीचे आहेत. त्याच्यामुळे तिकडे हळद लावली ना का तीच लोक काही म्हणजे जे पाहुणे आहेत ते परत इकडे नवरीकडे येतात हळद लावण्यासाठी एकदम स्पेशल. आणि मित्रांनो हा आहे मानपान बरं का. लग्न समारंभामध्ये आवडी आणि प्रेमाने दिला जाणारा हा मान सन्मान जी इकडे पद्धत आहे बरं का. रीत वगैरे आहे ते पातळा असतील साड्या असतील फडक्या असतील म्हणजे भरपूर काही काही आहे. इकडे बघू शकता तुम्ही. फोटो आला पाहिजे. हा मान असतो बरं का. आणि लग्नामध्ये दिला जातो कांदे डोबे. मित्रांनो ब्लॉगच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आज तुम्हाला घेऊन जाणार आहे डोंगर दऱ्यांमधल्या आदिवासी बांधवांच्या लग्नाला. तर बघू शकता तुम्ही इकडे हा एकदम सुपर डुपर ब्युटिफुल डोंगराच्या पायथ्याशी हे गाव. आणि इकडचं ही वाईब बघा लग्नाची कशी आहे मला कमेंट करून सांगा. मित्रांनो आम्ही मस्त इथे येऊन राहिलोय बरं का. आणि आता मी वाट बघतोय नवरदेवाची. नवरदेव तिकडनं येईल आता मस्त इकडं मंदिरामध्ये जाणार नंतर येणार. इकडे तुम्ही बघू शकता वराडे आलेत. कुठल्या गावातून आले का आपल्याला माहिती नाही पण आलेत बरं का. हे बघा आता एकदम इकडं पण एकदम सोप्यावरती आराम करून राहिले सर्वजण नवरदेवाची वाट बघून बघून. 24 आलं काय. तर मस्तपैकी आता ना मिरवणूक म्हणजे काय असतं ते मलाही माहिती नाही पण ते निघाले इकडे नाचून राहिलेत बघा एकदम सुपर डुपर पोषण. कमेंट करून सांगा मला बरं का. एकदम सुपर डुपर लग्न गावाकडची वाईब डेंजर राहते पैसे आहो. मित्रांनो आता नवरदेव चालाय टाळीला बरं का इथून सुपर डुपर. चला हे बघा इकडे नवरीचं आगमन झालंय आता. तर मित्रांनो आता आदिम लग्नाला सुरुवात होणारच आहे. आता नवरा आणि नवरी मार्गस्थ झालेले आहेत स्टेजकडे.